अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समिती 11 गणांच्या निवडणुकीसाठी बुधवारी इच्छुक उमेदवारांची तहसील कार्यालयात मोठी झुंबड पाहायला मिळाली। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समिती गणाच्या 11 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती। निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानं अतिशय सूक्ष्म नियोजन केलं होतं। दरम्यान बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। इच्छुक उमेदवारांच्या गर्दीनं तहसील कार्यालय परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। दरम्यान नेते मंडळीही तहसील कार्यालयात ठाण मांडून होते। अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, संजीव पाटील हे ठाण मांडून होते। दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 11 जागा भाजप हे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची आघाडी करण्यात आली आहे। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण आणि अक्कलकोट या दोन्ही जिल्हा परिषद गटातील निवडणुका हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन लढवणार आहेत। दरम्यान यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्यातील हुकुमशाही पद्धतीनं सुरू असलेला कारभार, विकासाच्या नावाखाली होत असलेली लुबाडणूक या संदर्भात ग्रामीण जनतेला सत्य पटवून देणार असल्याचं म्हटलं। तिन्ही पक्ष एकत्रित आल्यानं विजय संपादित करू अशी ग्वाही देखील माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी बोलताना दिली। आपल्या मुख्य प्रवाहात म्हणजे ज्या पक्षाला जे जागा मिळाले त्या पक्षाचा प्रचार आपण त्यांना करायला सांगू असं आमचं ठरलेलं आहे। आमचं सगळे भाजप सोडून सगळे आम्ही एकत्र आहोत। सगळे भाजपची आमचीच लढाई होणार आहे। विकासाचे मुद्दे बघा, हे जे विकास केले त्यांनी सगळीकडे कागदावरचं रस्त्यावरचं एवढं खड्डे मारलेत, लोकांचे कंबर मोडलेत, पाय मोडले, डोकं फुटलेत, तरी पण त्यांनी म्हणतात आम्ही विकास केलेला आहे। आमच्या विकासाच्या मुद्द्यापेक्षा विकास काय केलं आम्हाला दाखवा, मग आम्ही त्याच्यावर बोलू। आणि पुढच्या या 5 वर्षामध्ये आम्ही सगळे मिळून काय विकास करणार आहे, कुठल्या मूलभूत गरजा आहेत ग्रामीण भागातल्या आणि कुठल्या ग्रामीण भागातलं महत्त्वाचं काम आपण करणार आहे, त्या संबंधीचं सविस्तर चर्चा आपण प्रत्येक जाहीर भाषणामध्ये करू, आमच्या जाहीरनाम्यामध्ये करू। दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी तालुक्यातील एक कलमी आमदाराच्या कामामुळं कंटाळून आपण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालो आहोत। आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत। या निवडणुकीत सुरू असलेली एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी सज्ज असल्याचं शिवानंद पाटील म्हणाले। अक्कलकोटच्या विकासाला गतिमान विकासासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व पक्ष एकत्र आलेले आहे। कारण आजचे जे येणारे 5 वर्षात जे आम्ही बघितलं तालुक्यात कुठले विकासाच्या कामा नावाखाली समाजामध्ये भांडण लावायचं, कारण पॉलिटिशियनचं दुसरं कामं नाही। दिवसभर संध्याकाळी पॉलिटिशियन बसले, कुठल्या गावात कोणावर किती केस आहे, कोणाला तडीपार करणे, कोणाला आमिष दाखवणे, कोणाला पैशावर विकत घ्यावं, जातीचं राजकारण। आम्ही हा राष्ट्रवादी पक्ष हे 18 पगडी जातीला एकत्र मुठीत बांधून आज निर्णय घेतलेले आहे। आम्ही जागा वाटून घेतलं। अण्णा सिद्धरामण्णा जे म्हटले, वळसंग, बोरामणी, कुंभारी, चळवळ, बगदरी, आम्ही आज आमचं सोबत आमचं तारणराणा बी आले। तारणराणा आम्ही पूर्वी एकत्र होतो, 40 वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही एकत्र मित्र, आम्ही सगळे एकत्र होतो। त्याला घेऊन राजकारण करण्यामुळे जुनं लोक नाराज आहेत। ते नाराज लोकांचं मन भरण्यासाठी, त्याचं काम करण्यासाठी आज निर्णय घेतलेले। माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनीही काँग्रेस पक्ष, शिंदे गट, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीबरोबर एकत्र आल्यानं लवकरच गटनिहाय बैठक घेऊन निर्णय घेणार असून दबाव आणि दहशतीच्या राजकारणाला यंदाच्या निवडणुकीत चोख उत्तर देऊ असा इशारा दिला। दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते आनंद तानवडे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे। त्यांचे चुलत बंधू प्रवीण तानवडे यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। वागदरी जिल्हा परिषद गट हा भाजपचा बालेकिल्ला आहे। तानवडे घराणं आतापर्यंत भाजपच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवत होतं।
यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं ते बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. भाजपची कार्यपद्धती आणि लोकप्रतिनिधींची झुंड तसंच दडपशाही यामुळं वागदरी जिल्हा परिषद गटात आपला विजय निश्चित आहे, असं प्रवीण तानवडे म्हणाले. दरम्यान प्रशासनाकडून दुपारी 3 पर्यंत आलेल्या अर्जांची स्वीकृती आणि नामनिर्देशन पत्रांची उमेदवारांना पोहोचपावती देण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. काँग्रेस पक्षाने 150 वर्षाच्या इंग्रजांना फिरवलं आहे. तर हे आजकालचे इंग्रज आले, त्यामुळे ह्यांना फिरवायला काय फार वेळ लागणार नाही. स्वतंत्र हिनवून घेण्यासाठी जे काही हे सगळं चाललं, त्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण मिळून समविचारी येऊन राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, इतर सर्व जे काही घटक पक्ष येणार आहेत, उद्या परवा 2 दिवस सर्व नेते मंडळी बसून त्या ठिकाणी जे काही जागा असतील, कार्यकर्ते असतील, त्या सर्वांना कसं समाधान करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पावलं उचलणार आहोत. बालेकिल्लाच आज पूर्णपणे त्यांनी संपुष्टात आणायचं तयारी केल्यामुळं आज आम्हाला ह्या निष्ठावंताच्या ह्याच्याने विचाराने आज आम्हाला ह्या गोष्टीसाठी बाहेर पडावं लागलं. त्यामुळं आम्हाला ही पावलं उचलावं लागले. ह्याच्यासाठी आम्हाला हे निर्णय घ्यावं लागलं. दबाव कुठंतरी आम्हाला हे जास्त वाटायला लागलं, त्यामुळं आम्ही बाहेर पडलो.